हाय फ्रेंड्स, मयुरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली किचनमधील रेसिपी आहे सफरचंदाचं जाम। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी तुम्हाला मी शेअर केली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सफरचंद व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। आता याची आपल्याला स्वच्छ पुसून घेऊन साल काढून घ्यायची आहे। साल का काढायची? कारण कधी कधी सफरचंद सालीच्या आतमधून खूप खराब झालेले असतात, ते आपल्याला सहज दिसत नाही। त्यामुळे साल काढून घेतली की जिथे खराब आहे ती जागा कापून टाकून आपण हे सफरचंद जामसाठी घ्यायचे आहेत। इथे आपण कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आहोत, त्यामुळे अशा छोट्या टिप्स केल्या तर आपण हे जाम 1 ते 1.5 महिना फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो। इथे मी 6 सफरचंद स्वच्छ साल काढून घेणार आहे। त्याचे वजनी प्रमाणही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्याच्या साली काढून त्याला आपल्याला पातळ चिरून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे बियांचा भागही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। इथे मी सर्व सफरचंद अशाच पद्धतीमध्ये बारीक चिरून घेणार आहे। आता इथे मी तुम्हाला वजनी प्रमाणही दाखवणार आहे। आता इथे चिरून घेतलेल्या सर्व सफरचंदाचं वजनी प्रमाण बघूया। इथे चिरलेल्या सफरचंदाचं वजनी प्रमाण 800 ग्राम झालं आहे। यासाठी मी 250 ग्राम साखर घेतली आहे। इथे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। आता हे बारीक चिरून घेतलेले सफरचंद मी एका मिक्सर जारमधून बारीक वाटून घेणार आहे। जामला छान स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला आता हे एका गाळणीमधून छान व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। सफरचंद बारीक वाटून घेण्यासाठी मी इथे जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही। आता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने आपल्याला जामसाठी लागणारी पेस्ट तयार आहे। आता ही 800 ग्राममध्ये आपला एक मोठा बाउल भरून ही पेस्ट तयार झाली आहे। इथे मी आता एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे आणि आता त्यामध्ये हे आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालून घेणार आहे। आता इथून आपल्याला सतत मंद आचेवर गॅस ठेवून हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। इथे जरी मी व्हिडिओ फास्ट करून दाखवला असला तरी इथे आपल्याला पेशन्सनी काम करावं लागणार आहे। सतत आपल्याला इथे ढवळत राहायचं आहे। आता हे सतत 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित ढवळत राहिल्यानंतर थोडासा या मिश्रणाला घट्टसरपणा आलेला आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण मोजून घेतलेली 250 ग्राम साखर घालणार आहे। साखर घातल्यानंतर साखर वितळली की हे मिश्रण पुन्हा एकदा पातळ होतं, परंतु परत सतत 10 ते 15 मिनिटं हे व्यवस्थित ढवळल्यानंतर ते घट्टसर होतं। आता यामध्ये मी चवीनुसार चिमूटभर मीठ घालणार आहे आणि खायचा रंग घालणार आहे। खायचा रंग हा पूर्णतः ऑप्शनल आहे। तुम्हाला जर असाच कलर चालणार असेल तर तुम्ही असंच आपण ते मिश्रण ढवळून जाम बनवू शकता। आता इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आहे। आता याच स्टेजला मी इथे 2 चमचे गाळून घेतलेला लिंबाचा रस घालणार आहे। यामुळे हा जाम जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल आणि यामुळेच आपली साखर या जाममध्ये आकसणार नाही किंवा कडक होणार नाही। तुम्ही इथे पाहू शकता आपला आता हा सफरचंदाचा जाम इथे तयार आहे। सर्व मुलांना आवडणारा हा सफरचंदाचा जाम तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत घरी बनवू शकता। संपूर्ण थंड झाला की हा जाम आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत। बाजारातून महागडे जाम न आणता आपण हे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जामची रेसिपी करू शकतो। तुम्हाला ही आजची आपली सफरचंदाच्या जामची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा। चॅनलवर नवीन असाल तर मयुरीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।
अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर येत राहतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.